नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टच्या नवीन सीझनची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाने करतेय, जो आपल्याकडे कधीच बोलला आणि हाताळला जात नाही आणि केवळ त्याविषयी असणाऱ्या गैरसमज, आकस आणि नकारात्मकता यामुळे आजवर अनेक मुलं-मुली भरडली गेली आहेत, जात आहेत. आपलं मूल वयात येणार हे प्रत्येकच पालकाला माहीत असतं, पण त्याचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय असणार हे आपण ठरवू शकत नाही. ते निसर्गानेच ठरवलेलं असतं आणि ते जसं असेल त्याप्रमाणे त्याला किंवा तिला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. या गोष्टीचा ॲक्सेप्टन्स प्रत्येकाला असणं गरजेचं आहे, जो दुर्दैवाने आपल्या समाजातल्या काही घटकांच्या बाबतीत अजिबात नाहीये. हे काहीतरी लाजिरवाणं आहे किंवा ॲबनॉर्मल आहे असं काही असतं का? असलं तरी ते आपल्या वाट्याला नको यायला, आणि दुर्दैवाने आलं तर संपलं सगळं. स्वतःला आणि मुलांना दोष देणं, त्यांच्यावर क्रूर अघोरी उपाय करणं, त्या मुलांचं मानसिक खच्चीकरण करणं, त्याविषयी घृणा बाळगणं आणि समाजातही पसरवणं, या आणि अशा अनेक अमानवी गोष्टी समाजात अजूनही होताना दिसतात, पण समजून घेतलं जात नाही. हो, त्याच विषयावर आपण बोलणार आहोत, आणि अगदी खूप मोकळेपणाने. समलैंगिकता. या सगळ्यात त्यातून जाणाऱ्या मुलांचा एक माणूस म्हणून आधी विचार करणं, त्यांच्या भावनांचा आदर करणं, त्यांना समजून घेणं, तेही नॉर्मलच आहेत हे मान्य करणं, त्यांना मदत करणं हे खरं तर अपेक्षित आहे. या फेजमधून जाणाऱ्याच नाही तर सगळ्यांनाच याविषयी समजून घेण्याची गरज आहे, कारण केवळ समाज मान्यता नसणं या एका गोष्टीमुळे आज आपल्या समाजातला एक घटक गेली अनेक वर्ष लपून राहतोय, घुसमटतोय आणि अन्यायही सहन करतोय. लोक काय म्हणतील या अनाठायी भीतीपोटी ते स्वतः आणि त्यांचे जन्मदातेही त्यांचा स्वीकार करत नाहीयेत. त्यांना सपोर्ट आणि ॲक्सेप्टन्ससाठी खूप झगडावं लागतंय, आणि हे खरंच खूप चुकीचं आहे. त्याच उद्देशाने मी घेऊन आली आहे एका खूप हंबल आणि सेन्सिबल गे कपलला. त्यांच्या अनुभवाचे बोल आपल्या सगळ्यांसाठी रिअल आय ओपनर ठरतील. समीर समुद्र आणि अमित गोखले. सध्या अमेरिकेत राहणारे समीर आणि अमित हे मूळचे भारतातलेच. समीर पुण्याचा तर अमित मुंबईचा. इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आणि त्यानंतर MBA केलेले समीर आणि अमित गेली जवळजवळ 15हून अधिक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अमेरिकेत कार्यरत आहेत. त्याचबरोबर समीरने ह्युमन राईट्स कमिशनर म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे, आणि सध्या LGBTQ कम्युनिटीच्या अपलिफ्टिंग आणि राईट्ससाठी ते खूप ॲक्टिव्हली काम करत आहेत. गेली 15 वर्ष जवळजवळ ते अमेरिकेत राहत आहेत, पण त्यांची नाळ मात्र अजूनही त्यांच्या शहरांशी अगदी जवळून जोडली गेलेली आहे. LGBTQ कम्युनिटीसाठी ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करणाऱ्या, अशा मुलापालकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या आणि एक माणूस म्हणूनही ज्यांचा खरोखरी अभिमान वाटावा, अशा या 2 व्यक्तिमत्वांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. एक सजग पालक होण्याच्या दृष्टीने याबाबत जाणून घेणं, तो अवेअरनेस असणं आणि त्याविषयी खरी माहिती बाळगणं आपली जबाबदारी असं मला वाटतं. नक्की ऐका, समजून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा हा एपिसोड. स्वीकारूया समलैंगिकतेला. समीर आणि अमित, तुमच्या दोघांचंही सेल्फलेस पेरेंटिंगच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे. अँड इट्स रिअली प्राऊड टू हॅव बोथ ऑफ यू फॉर बिगिनिंग द सीझन 2. टर्निंग पॉईंट ठरू शकेल आपला हा एपिसोड असं मला खूप मनापासून वाटतं, कारण LGBT कम्युनिटीच्या प्रोत्साहन त्यांना देण्यासाठी किंवा त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्टन्स मिळावा याच्यासाठी तुम्ही जे काही करताय, तर त्यासाठी मला खरंच तुमचं खूप अभिनंदन करायचं आहे. सुरुवातीलाच माझा जो पॉडकास्ट आहे त्याची तुम्हाला थोडीशी कल्पना मी दिलेलीच आहे, की साधारण पेरेंटिंग या विषयावरती हा मराठीमधला पॉडकास्ट मी करतेय गेले 4-5 महिने. सुरुवातीला असं विचारायचं आहे की मुलांच्या जडणघडणीमध्ये पेरेंटिंग किंवा पालकत्व काय भूमिका बजावतं असं तुम्हाला वाटतं? पण आय थिंक घरामध्ये पेरेंट्स आपण जे बोलतो, बघतो, ऐकतो आणि मुलांशी बोलतो, त्याचा खूप मोठा परिणाम मुलांवरती पडत असतो. आपण ज्या गोष्टी आणि जशा आपण सांगतो मुलांना, ज्या गोष्टी त्यांच्या कानावर पडतात, त्याच्यावरून बऱ्याच वेळेला मुलांना त्यांचं फ्रेमिंग होत असतं. बरोबर. तर आय थिंक ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला आय थिंक पेरेंट्सना सुद्धा आपण जो मुलांवरती संस्कार करतो, ते संस्कार हे सगळ्या साईडनी होत असतात हे
मनात ठेवणं फार गरजेचं आहे. ते असं आपण फोकस नुसतं आपल्या मुलांशी बोलतो तेवढंच फक्त पेरेंटिंग असतं असं मला नाही वाटत. बरोबर. आपण कुठल्या टॉपिक्सना कसं आपण रिस्पॉन्ड करतोय समाजात आजूबाजूला घडणाऱ्या आणि आपली कॉमेंट्स जी आहेत त्या कॉमेंट्स कशा मुलांपर्यंत पोहोचतायत आणि ते त्याप्रमाणे कसं पुढे वागू शकतील याचा अंदाज घेणं माझ्या मते फार महत्वाचं असेल पेरेंट्ससाठी. शिल्पा, मी एक मुद्दा ऍड करू इच्छितो याच्यात. अगदीच. आता विशेषतः कोविड आणि या काळात मुलं आपले आई वडील कसं इमोशन्स हँडल करतायत किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा डील करतायत हे पण खूप ऑब्झर्व करतायत. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीत किंवा पालकत्वामध्ये इमोशन्स हँडलिंग, आणि मला नेहमी हे जाणवतं की आपल्याला शाळेत किंवा कधीच हे शिकवलंच जात नाही की मला आता जे वाटतंय त्या भावनेला काय म्हणतात आणि ते एक्झॅक्टली. मी कसं एक्सप्रेस करू. तर ते पण खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण म्हणजे जसं जसं आपण मोठे होतो, जग अनुभवायला लागतो, तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं की अरे इमोशन हँडलिंग इज सच अ बिग पार्ट ऑफ आवर लाईफ, आणि ते पण मुलं बघत असतात आणि हे करत असतात. त्यामुळे ते सुद्धा पालकांनी खूप लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मला आता टेन्शन आलंय, त्यामुळे मी थोडा स्ट्रेस्ड आहे किंवा, तर हे बोलून दाखवणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण व्हर्बलाइज करणं ती भावना की हे मला झालंय त्यामुळे मला आता असं होतंय, हे व्हर्बलाइज करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तर ते मला वाटतं ते पण म्हणजे पेरेंटिंगचाच एक भाग आहे असं मला वाटतं. ग्रेट, ग्रेट. अगदीच म्हणजे कन्फ्रंटेशन ऑफ इमोशन्स इज रिअली नीडेड आणि बरेचदा ते होत नाही. आपण मुलांसमोर ते करत नाही. पण रिअली म्हणजे हा मुद्दा अगदीच मला पटला तुमचा, की इमोशन्सवरती पण तेवढंच महत्त्वाचं आहे काम करणं. आता आपला जो हा एपिसोड आहे त्याचा मूळ उद्देश जो आहे तो तुमच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन जर कोणी मुलं किंवा पालक अशा फेजमधनं जात असतील, तर त्यांना समलैंगिकता त्याच्याकडे अगदी नॉर्मली बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आपण म्हणू शकतो, तर तो मिळावा किंवा मार्गदर्शन मिळावं. तर जे तुम्ही ऑलरेडी करताय, यू आर ॲक्टिव्हिस्ट, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का, की तुम्ही नेमकं काय करताय यासाठी? नक्कीच. 2-3 गोष्टी आहेत त्यात शिल्पा. एक तर पहिली गोष्ट, आम्ही आमचं आयुष्य ओपनली किंवा जसं आहे तसं जगतो आणि ते व्यक्त होतो. म्हणजे सोशल मीडिया असू देत किंवा आमच्या मित्रपरिवारांच्यात काही गेट टुगेदर असू देत. म्हणजे आम्ही कुठेच लपवत नाही. कारण खूपदा काय होतं की आपल्याला एकतर गे, लेस्बियन या मुला-मुलींची आयुष्य आपण पिक्चरमध्ये पाहिलेली असतात किंवा प्रत्येक वेळेस ते वर्णन, प्रोजेक्शन चांगलंच असेल असं नाहीये. किंवा काहीतरी एक इमेज असते की अरे हां, ही नाती अशी असतात किंवा हे तसं असतं. पण आम्ही आमचं दैनंदिन आयुष्य ज्या प्रकारे जगतो ते आम्ही लोकांसमोर मांडतो. त्याच्यातून लोकांना निदान म्हणजे अवेअरनेस आणि व्हिजिबिलिटी तरी आली तरी खूप आहे. कारण हो. इतके अगं समलैंगिकतेबद्दल इतके गैरसमज आहेत, इतक्या चुकीच्या समजुती आहेत आणि त्यामुळे मला ती गरज फार जाणवली. म्हणजे मी जेव्हा आई-बाबांना सांगितलं 2005 साली, तेव्हा आपल्याकडे काहीच अवेअरनेस नव्हतं. इव्हन सायकॉलॉजिस्टकडे माझे आई-बाबा मला तेव्हा घेऊन गेले होते. कारण त्यांना असं वाटलं की हे काहीतरी आता ह्याच्यावर उपाय करायला पाहिजे. कारण पालकांची ती पहिल्यांदा रिएक्शन असते की अरे हे काहीतरी चुकीचं आहे असं त्यांना वाटतं. आणि त्या सायकॉलॉजिस्टनी पण मला अनफॉर्च्युनेटली शॉक ट्रीटमेंट रेकमेंड केली आणि अर्थात म्हणजे मी तेव्हा अमेरिकेत राहिलेलो होतो ऑलरेडी, मला माहिती होतात या गोष्टी, त्यामुळे मी विरोध केला. पण तेव्हा मला खूप जाणवलं शिल्पा की या बाबतीत जास्तीत जास्त बोलणं, या बाबतीत म्हणजे गे, लेस्बियन जोडप्यांनी किंवा आमच्या कम्युनिटीतल्या मुला-मुलींनी त्यांचं आयुष्य काय आहे, त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रश्न काय आहेत, हे समाजासमोर मांडणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर खूप मुलं आहेत किंवा पालक आहेत, गे, लेस्बियन मुलांचे पालक आहेत किंवा गे, लेस्बियन मुलं-मुली आहेत, तर त्यांचे मला फोन येतात किंवा फेसबुकवरून कॉन्टॅक्ट करतात. तर त्यांना मी अमेरिकेत राहत असल्यामुळे व्हर्च्युअली काउन्सिलिंग किंवा त्या टाईप करणं माझं चालू असतं. पण ते माझं गेल्या 1-1.5 वर्षात जास्त वाढलंय ॲक्च्युअली. कारण कोविडच्या काळात झालंय काय, कोविडच्या काळात सगळेच घरात आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न जास्त वाढलेत खरं सांगायचं तर. कारण पूर्वी मुला-मुलींना बाहेर जायला, त्यांच्या विश्वात रमायला थोडा तरी स्कोप होता. आता सगळेच घरात असल्यामुळे खूप गे, लेस्बियन मुलं-मुली पालकांसमोर तेवढ्या मोकळेपणाने बोलत नाहीयेत किंवा त्यांना त्यांच्या इश्यूज बद्दल
आउटलेट नाहीयेत आणि त्याच्यातून मला हे जाणवलंय, की पालकत्व आणि म्हणजे तू जे काम करतेयस आणि तुझा जो हं, विषय आहे, हं, हे हं. इतकं महत्वाची भूमिका बजावतं. कारण शेवटी कोणतेही मुलं त्यांना घरातून जर पाठिंबा असेल, तर ते हे पटकन स्वीकारतात त्यांचं वेगळेपण. पण ॲक्चुअली. घरातूनच पाठिंबा नसेल, तर ते मग खूप डिप्रेशन आणि खूप ह्याच्यात आणि अगं म्हणजे इतकी चांगली, सुशिक्षित, अतिशय सज्जन मुलं-मुली या सगळ्या ह्याच्यात भरडली जातात. केवळ घरच्यांचा सपोर्ट नाहीये किंवा घरच्यांचा पाठिंबा नाहीये आणि हे मला प्रचंड म्हणजे अतोनात यातना होतात हे बघताना आणि अनुभवताना जेव्हा मी बघतो आजूबाजूला. मला तुझ्या या पॉडकास्ट आणि ह्याच्या माध्यमातून तेच सांगायचंय, की पालकांची भूमिका फार महत्वाची आहे आपल्या मुलांची समलैंगिकता किंवा त्यांची आणि समलैंगिकताच का, त्यांची कुठलंही वेगळेपण, मग ते कुठल्याही बाबतीत खरंय. असू देत. तुमचा मुलगा किंवा मुलगी स्पेशल चाइल्ड असेल किंवा त्याला म्हणजे मुलगा असेल तर त्या आणि त्याला जेंडर स्टिरियोटिपिकल चॅलेंज करणारा असेल, की त्याला कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याला निटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. अशा ह्याला सुद्धा सपोर्ट करणं फार आवश्यक आहे आपल्याकडे पालकांनी आणि ते हं. फार गरजेचं आहे. शिल्पा, मला 1-2 मुद्दे ॲड करायचे. ते समीर म्हटलं तर आय थिंक बरोबर आहे. कारण आपल्याकडे हे जे लहान मुलांचं कंडिशनिंग होतं ना, ते लहान असल्यापासून, की जेंडर स्टिरियोटिपिकल रोल्स आपण त्यांना दाखवतो आणि एक्सपेक्टही करतो त्यांनी तसंच वागलं पाहिजे. खरंय, खरंय. तर आय थिंक हे थोडंफार बदलायची सुद्धा गरज आहे आणि ते आय थिंक पेरेंट्स कॅन बी गुड रोल मॉडेल्स फॉर दॅट. जसं आता हं, इंडियात हं. पर्टिक्युलरली आपण बघतो, की जनरली घरात पुरुष काम करत नाहीत. घरातली कामं. हो. म्हणजे स्वयंपाक करणं असू दे, भांडी घासणं असू दे, आवराआवरी असू दे, ही ही कामं जनरली घरात पुरुष इंडियात करताना दिसत नाहीत. हेच तुम्ही आता बाहेर आलात अमेरिकेसारख्या ठिकाणी किंवा कुठल्या बाकीच्या वेस्टर्न वर्ल्डमध्ये, तर तुम्हाला ते खूप नॉर्मली दिसतं हं, हं. होताना. आणि मुलं ते बघत असतात. त्यामुळे ते सुद्धा त्याचप्रमाणे पुढे वागतात, जसं ते मोठे होतात तसं. त्यामुळे त्यांना हे स्टिरियोटिपिकल रोल्स नाहीयेत हे पहिल्यापासून घरातूनच पेरेंट्स खरंय. त्यांचं बिहेवियर चेंज करून कदाचित दाखवू शकतील. तर तो एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एल-जी-बी-टी किंवा काही वेगळी जर तुमची मुलं असतील, तर आय थिंक हं. अजून एक मुद्दा लक्षात घेणार काय, की आपण नक्की कोणाचा आनंद जास्त महत्त्वाचा मानला पाहिजे. आपण म्हणजे हां, पेरेंट्सनी, हां. की सोसायटी काय म्हणेल हे महत्त्वाचं आहे का आपली मुलं सुखी होतील का किंवा आहेत का हे महत्त्वाचं आहे. हे आय खरंय. थिंक कुठेतरी फार पहिल्यांदाच पेरेंट्सने विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आणि एकदा त्याची क्लॅरिटी आपल्याला मिळाली, की आय थिंक पुढचे सगळेच मुद्दे मग ते स्टिरियोटिपिकल असतील किंवा एल-जी-बी-टी रिलेटेड असतील किंवा बाकी कुठलेही असतील, तर आय थिंक त्याच्यावरती डिसिजन घ्यायला त्यांनाही खूप सोपं जाईल. अगदीच, अगदीच. खूपच छान. ॲक्चुअली माझ्याही आत्ता डोक्यात हा विषय आला होता, जो तुम्ही ऑलरेडी आत्ता बोललात, की कशा पद्धतीने पालकांनी मुलांना कम्फर्टेबल केलं पाहिजे सुरुवातीला. पण मला आता थोडंसं ना, आता फ्लॅशबॅकमध्ये जावंसं वाटतंय ॲक्चुअली. म्हणजे मला तुमचा एक मूल म्हणून जो प्रवास होता, तो साधारण कसा झाला आणि तुमच्या पालकत्वाच्या प्रवासाविषयी थोडंसं सांगता येईल का? नक्कीच. आय थिंक म्हणजे माझं आणि अमितचं दोघांचंही मूल म्हणून प्रवास म्हणजे हा कल्याणमध्ये लहानाचा मोठा आला, मी पुण्यात लहानाचा मोठा आलो. पण आमचं म्हणजे टिपिकल मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिली बॅकग्राऊंड, टिपिकल म्हणजे शिक्षणावर भर, रेग्युलर आपले सण समारंभ त्याच्यात जास्त रमणं. म्हणजे दसरा, दिवाळी, गणपती हे सण साजरे हां. करणं, त्यानिमित्ताने हं. येणारे खाणं-पिणं ते सगळं एन्जॉय करणं. आणि पालकत्वाचं म्हणशील तर माझं स्वतःचं म्हणजे अमितचं आणि माझं दोघांचंही आम्ही इकडे माझे नेफ्यूज इकडे जन्मले म्हणजे माझे हो, भाचे हो. दोघंही. ओके. आणि त्याच्यातून आमचा पालकत्वाचा प्रवास खरं तर घडला. कारण आमचा भाचा हं, ध्रुव हं. जेव्हा हां. जन्मला 2007 सालचा त्याचा जन्म आहे. तर तो जेव्हा जन्मला तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लहान मूल आपल्याबरोबर असणं आणि हां, त्याची हां. जडण-घडण आणि त्याला आपण काय सांगतोय. कारण तो मला अजून आठवतंय तो एक 6-7 वर्षाचा असेल तेव्हा म्हणजे मी आणि अमितने कधीच त्याला काहीच सांगितलं नव्हतं आमच्याबद्दल. म्हणजे त्यांनी आम्हाला दोघांना पहिल्यापासून समीर मामा, अमित मामा एवढंच पहिल्यापासून पाहिलेलं आहे. ओके. पण तो 6-7 वर्षाचा होता तेव्हा मला वाटतं त्यांनी एक दिवस विचारलं, "डू यू लव्ह अमित मामा जस्ट लाइक मम्मा लव्हज डॅडी?" अच्छा. असं त्यांनी विचारलं आणि मग मी लगेच त्याला म्हटलं, "हो." आणि तेवढंच म्हणजे त्याच्या दृष्टीने त्या वयात तोच एक हे होता.
गे, लेस्बियन किंवा होमोसेक्शुअलिटी काहीही माहिती नव्हतं. इव्हन त्याला नवरा बायको वगैरे काही माहित नव्हतं. पण त्याला एवढंच माहिती होतं की माझे आई आणि वडील आहेत आणि ते दोघं एकमेकांबरोबर राहतात. मग तसंच हे पण आहेत का? ओके, ओके. आणि तेव्हा त्याला आम्ही ते सांगितलं आणि दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर कधीच त्याला म्हणजे वेगळं काही आम्हाला सांगायची गरज नाही लागली. मग आम्ही त्याला गे प्राईडला घेऊन जातो. गे राईट्स मूव्हमेंट आणि फक्त गे राईट्सच नाही, दलित मूव्हमेंट, स्त्रियांची मूव्हमेंट या सगळ्याबद्दल आम्ही बोलतो, चर्चा करतो, की जेणेकरून त्याला माहिती पाहिजेत या सगळ्या गोष्टींची, की अगदी, अगदी. आपण ज्या समाजात राहतो त्याच्यात काय काय वेगवेगळे पदर आहेत. तर त्यामुळे तसा आमचा खरं सांगायचं तर पालकत्वाचा प्रवास झाला. दुसरा आमचा भाचा जो आहे त्याला ऑटिझम आहे. तर त्यामुळे ते एक वेगळं पालकत्व आम्ही अनुभवतो, की स्पेशल नीड मुलांचं पालकत्व सुद्धा कसं असू शकतं. तर म्हणजे त्याच्याबरोबर वेळ घालवून, त्याच्या बरोबर. नजरेतून त्याचं जग कसं दिसतंय, त्याला आपल्या जगाची ओळख करून देण्यापेक्षा त्याचं जग बाकीच्यांना दाखवायचं. असं आमचं आता म्हणजे हा एक एलिमेंट गेल्या 7-8 वर्षात अजून ॲड झालाय. तर असा आमचा प्रवास चालू आहे खरं सांगायचं तर पालकत्वाचा. ॲक्चुअली खरं सांगायचं तर मला असं जसं-जसं मी तुमच्याशी बोलते तसं-तसं खूपच जास्ती छान वाटतंय, की तुम्ही किती सेन्सिबली सगळ्या गोष्टींचा विचार करताय आणि कुठेतरी वाईटही असं वाटतं, की अजूनही अशी इतकी छान पद्धतीने विचार करणारी लोकं तुम्ही मगाशी जसं म्हणलात तसं, की एज्युकेटेड आणि खूप चांगल्या-चांगल्या घरातली मुलं सुद्धा असतात. पण त्यांना या अशा सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतंय. तर पुढचा हाच प्रश्न थोडा माझ्या मनात आहे, की लोकांचा ॲक्सेप्टन्स आपण आत्ता असं समजू, की दुय्यम आहे. पण स्वतःला आधी तो यायला लागतो आणि जेव्हा आपल्या वयाच्या एडोलसन्समध्ये पण असं असतं ना, की मुलं खूप सेन्सिटिव्ह झालेली असतात किंवा नाही हो. मनात किंवा त्यांच्या शरीरात जे काही बदल होतात त्यामुळे ते भांबावून जातात बरेचदा. तर अशा वेळेला तुम्हाला जेव्हा अजून वेगळ्याच संवेदना जाणवल्या होत्या, तर तेव्हा तुम्ही ते कसं डील केलं होतं? आय थिंक आम्ही लहानाचे मोठे होत असताना तर जगही खूप वेगळं होतं. म्हणजे गे लेस्बियन हे शब्द इंडियात आम्हाला तरी माहिती नव्हते. बाकी कोणाला माहिती होते का नाही मला माहीत नाही. पण तो कॉन्सेप्टही कुठे आजूबाजूला दिसत नव्हता आणि ओपनली तो हं, डेफिनेटली हं. बोललं जात नव्हतं. मीडियामध्ये नव्हता. इंटरनेट तेव्हा नव्हतंच. ऑलमोस्ट नव्हतंच. इव्हन कॉलेजमधून ग्रॅज्युएट होताना सुद्धा ते जस्ट इंटरनेट यायला लागलं होतं. त्यामुळे तसं त्याच्यातही काही एक्सप्लोर करण्याएवढं आम्हाला नॉलेजही नव्हतं. त्यामुळे आम्हाला खूप कठीण गेलं असं म्हणायला लागेल. कारण आपले जे इमोशन्स आहेत आणि हं, आपल्या हं. मनात जे आहे ते आपण कोणाशीच बोलू शकत नाही. कारण आजूबाजूला अशी एक्झाम्पल्स कुठेच दिसत नाहीत. ती कुठे बोलली जात नाहीत आणि ते कुठे हं, वाचण्यातही हं. येत नाहीत आणि ऐकिवातही येत नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्याबद्दल कोणाला सांगणं तर फार दूरची गोष्ट राहिली. पण आय थिंक बरेच वर्ष आम्हालाच कळत नव्हतं, की हे काय चाललंय बरोबर. आणि हे नॉर्मल आहे हे कळायला आम्हाला अमेरिकेत यायला लागलं तेव्हा. म्हणजे इथे आल्यानंतर मीडियामध्ये म्हणा किंवा इंटरनेट ॲक्सेस मिळाल्यानंतर जे काही आम्हाला वाचायला मिळालं, पुस्तकं इथे हं, हं. लायब्ररीजमध्ये वगैरे मिळाली, लोकं भेटली. त्याच्यावरून आम्हाला कळलं, की हां, आपण हां. जे कोण आहेत आणि आपल्या ज्या इमोशन्स आहेत, आपल्याला जे वाटतंय ते चुकीचं नाहीये. त्यामुळे आय थिंक ग्रोइंग अप आम्हाला खूपच वेगळा आमचा प्रवास होता एल-जी-बी-टीच्या साइडनी. पण आताची सिच्युएशन तशी नाहीये. आता मुलांना फार हं, हं, हं. लहानपणापासून हातात फोन आहेत. त्याच्यावरती इंटरनेट आहे डेटा प्लॅन्समुळे. त्यांना आजूबाजूला ह्या विषयावरती बोलणं चालू आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये आता न्यूज मीडियापासून ते प्रिंट बरोबर. मीडियापर्यंत आपल्याला सगळीकडे एल-जी-बी-टी टॉपिक्सवरती चर्चा झालेली आढळते किंवा काहीतरी लेख आलेले आढळतात. एल-जी-बी-टी प्राईड जेव्हा सेलिब्रेट होते तेव्हा ते डिस्प्ले केलं जातं. हो, अजूनही सगळ्या हो. गोष्टी ज्या ऐकिवात येतात न्यूज चॅनलमध्ये त्या सगळ्या चांगल्या आहेत किंवा सपोर्टिव्ह आहेत अशातला भाग नाही. पण हे आहे एवढं तरी त्यांना आता लहानपणापासून तर आता आय थिंक त्यांच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे, की पेरेंट्सनी समजून, की ही सुद्धा एक रिॲलिटी आहे लाईफची हां. आणि ती रिॲलिटी पहिले स्वतः समजून घ्या, की हे नॅचरल आहे हे अजून लोकांना बऱ्याच माहिती नाहीये. त्यामुळे आय थिंक ते पहिल्यांदा समजून घेतलं तर जास्त चांगलं आहे. आणि ते एकदा समजून घेतलं, की मग आपण बाकीच्यांबद्दल सुद्धा तसंच बोलायला, चालायला लागतो जसं आपल्याशी लोकं बोलतात, राइट? आणि ते मुलं जर बघत असतील, तर त्यांना पहिल्यापासूनच ह्याच्याबद्दल एक कम्फर्ट लेव्हल हळू-हळू निर्माण होईल. तर ते मला प्रकर्षाने जाणवतं आता आणि आम्ही सुद्धा जसं समीर खरंय. म्हणला, की आम्ही आता ध्रुव थ्रू पेरेंटिंग
एक्सपेरिमेंट करतोय असं म्हणायला हरकत नाही. आमचं स्वतःचं बरोबर. पेरेंटिंग फॉर हिम. आणि जसा तो 13-14 वर्षाचा व्हायला लागला, तसा आम्ही त्याच्याशी ह्या विषयावरती बोलायला सुरुवात केली, की त्याला ही गोष्ट कळली पाहिजे. हां. LGBT म्हणजे काय? वयात येणं म्हणजे काय? किंवा आपल्या शरीरात कुठले बदल होतात? ते बदल कसे नैसर्गिक आहेत, नॅचरल आहेत. हे सगळं त्याला आम्ही आत्तापासून हळू-हळू सांगायला सुरुवात केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इंटरनेट अवेलेबल आहे, पण ते चांगल्या आणि वाईट गोष्टी सुद्धा इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. त्यामुळे आता आय थिंक जास्त गरज आहे काळाची, की पेरेंट्सनी बरोबर इन्फॉर्मेशन बरोबर वेळेला मुलांना स्वतःहून सांगणं, की जेणेकरून त्यांना चुकीची इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून मिळू नये आणि बरोबर. त्यांना त्यांचं कंडिशनिंग चुकीच्या डायरेक्शनला होऊ नये. तर आय थिंक ते आता सर्वात महत्त्वाचं आहे. तो फरक मला सध्या खूप जाणवतो, की आम्ही ग्रोइंग अप होताना व्हर्सेस आताचं पेरेंटिंग कसं बदलायला हवं आहे. ओके, नाईस मीटिंग यू. येस, सेम हिअर अमित. आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधनं थोडासा का होईना पण वेळ काढलात माझ्यासाठी, त्याबद्दल रिअली थँक यू. आणि आपण परत बोलूयात नक्कीच. नक्की भेटू आणि बोलू आपण. आणि तुझा हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे. अनफॉर्च्युनेटली मला वेळ नाहीये, त्यामुळे जावं लागतंय. नाही, हरकत नाही. तुम्ही इतका वेळ थांबलात आणि बरंच खूप छान शेअरिंग केलं, त्याबद्दल खूप थँक यू ॲक्चुअली. आणि मी म्हटलं तसं आपण नक्की परत बोलूयात. आता जसं आत्ता मगाशी अमितनी सांगितलं, की डेफिनेटली आता फरक झालेला आहे. आता थोडासा अवेअरनेस वाढलाय म्हणा, किंवा जसं मुलांनाच मुळात इंटरनेटचा ॲक्सेस असल्यामुळे कुठेतरी तेही वाचत असतील ह्या गोष्टी वगैरे. पण मला थोडंसं असं विचारायचं आहे, की तो जो ॲक्सेप्टन्स आहे, तो तुमच्यासाठी आणि तुमच्या पालकांसाठी सुरुवातीला खूप, मला असं वाटतं, की तो चॅलेंजिंग असणार आहे, की बाबा मी गे आहे किंवा माझा मुलगा गे आहे. तर ते सकारात्मक पद्धतीने कसं स्वीकारलत तुम्ही? ते थोडंसं सांगाल का? सर्वात पहिल्यांदा गे लेस्बियन मुला-मुलींना स्वतःला स्वीकारणं खरंय. हीच सर्वात मोठी, अवघड पण महत्वाची पायरी असते, खरं सांगायचं तर. कारण मला काहीच माहिती नव्हती या विषयावर. त्यामुळे मला खूप वेळेस, हां. खूप वर्ष वाटायचं की हे चुकीचं आहे किंवा ही फेज आहे, हे निघून जाईल, असं मला तेव्हा वाटायचं. कारण माझ्याकडे काही म्हणजे रिसोर्सेस नव्हते. मी इतर गे लेस्बियन मुलं-मुली मला माहिती नव्हती. त्यामुळे असं हे सगळं माझा तो प्रवास खूप वर्षांचा झाला. पण आता सुदैवाने खूप रिसोर्सेस अवेलेबल आहेत. कारण स्वस्वीकृती ॲक्चुअली. किंवा स्वतःला आपण स्वीकारणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्या फेजमध्ये आई-वडील बरोबर. खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात. आता मध्यंतरी आमच्या एका मित्राकडे गेलो होतो, तर ओके. त्याच्या मुलाबद्दल तो बोलत होता. त्याचा मुलगा 17 वर्षाचा आहे आणि त्यांनी असं गृहीत धरलं, की माझ्या मुलाला गर्लफ्रेंड असणार आहे. आणि मी त्याला तेव्हा चॅलेंज केलं. मी म्हटलं, की "अरे, हां. तू असं कसं गृहीत धरतोस, की हो. त्याला गर्लफ्रेंडच असेल? म्हणजे तो गे पण असू शकतो." पण ही खरंय. शक्यताच खूप पालकांना हे होत नाही. तर त्याचं म्हणणं पडलं, की "अरे, असं कसं? आम्ही स्ट्रेट आहोत, मग तो पण स्ट्रेटच असेल." मी म्हटलं, "अरे, स्ट्रेट पालकांनाच गे मुलं-मुली होतात." पण अजूनही खूप जणांना असं वाटतं. खरंय. म्हणजे मी त्यांना ते सांगतो, की माझे आई-बाबा स्ट्रेटच आहेत. म्हणजे गे लेस्बियन मुलं-मुली हे स्ट्रेट पालकांनाच होतात. खूप गैरसमज त्या ह्याच्यात आहेत. पण आपण गृहीतच धरतो, की आपली मुलं स्ट्रेट असतील किंवा आपण मुलांच्या आयुष्याची स्वप्न पाहता नाही, की मुलगा असेल तर मला सून येईल, मुलगी असेल तर मला जावई येईल. ही शक्यता सुद्धा आपल्या डोक्यात येत नाही. ते मला म्हणजे पेरेंटिंग बद्दल आपण बोलतोय, तर ते खूप खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मुलांनी सांगायच्या आधीच पालकांनी सुद्धा, की ही शक्यता असू शकते. आणि मग त्या अनुषंगाने मुलं जशी-जशी मोठी होतायत, तसं-तसं त्यांना हं, हं. सगळ्या प्रकारच्या लैंगिकतेबद्दल माहिती, म्हणजे फक्त स्त्री-पुरुष संबंध एवढंच नाही, पण इतरही अनेक लेस्बियन रिलेशनशिप, गे हो. रिलेशनशिप हो. याबद्दल, इव्हन ट्रान्सजेंडर त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती देणं आवश्यक आहे. कारण जेंडर आयडेंटिटी किंवा जेंडर आयडेंटिटी अँड एक्सप्रेशन हा जो प्रकार आहे, म्हणजे मी मुलगा म्हणून जन्म झालाय, पण मला एक आतून हां. अतिशय तीव्र मला असं वाटतं, की मी मुलगी आहे आणि माझे जे शरीराचे अवयव आहेत ते सगळे चुकीचे आहेत. असं हो, हो. 4-5 वर्षाचं असल्यापासून या ट्रान्सजेंडर मुला-मुलींना वाटत असतं. शरीर आणि स्वतःचा आत्मा ह्याच्यातच त्यांची सतत लढाई चालू असते. तर त्यामुळे ह्याबद्दलही पालकांनी माहिती करून घेणं आणि आपल्या मुलांना मोकळेपणाने हं. देणं, हे फार गरजेचं आहे. मी म्हटलं तसं माझ्या बाबतीत दुर्दैवाने तसं झालं नाही, कारण मी ज्या काळात लहानाचा मोठा आलो त्या काळात रिसोर्सेस नव्हते. सगळं मला नंतर अमेरिकेत आल्यानंतर वाचन केलं आणि हे माहिती झाली. पण आजच्या काळातले पालक असतील तर त्यांनी याबाबतीत हां. हं. सजग राहणं आणि घाबरून न जाणं, म्हणजे ह्याच्यात काहीच
आपला मुलगा किंवा मुलगी हे काल जे होते तेच आज आहेत. त्यांनी ही गोष्ट तुम्हाला सांगितल्यामुळे त्यांच्यात काहीच ते वेगळे काहीच नाहीयेत. म्हणजे त्यांचं आणि तुमचं जे कालपर्यंत हो. नातं आहे तेच आज पण आहे. हा विचार पालकांनी करणं हां, खूप हां. गरजेचं आहे. आणि मी तुला सांगू का शिल्पा, म्हणजे पालकांना वाईट वाटू शकतं किंवा पालकांना एकदम धक्का बसू शकतो, पालकांना दुःख होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. टेक युअर टाईम. म्हणजे माझं पालकांना म्हणणं असतं, "ठीक आहे, तुम्हाला आता ही गोष्ट कळली आहे ना, तुम्ही 1 आठवडा घ्या, 1 महिना घ्या, 2 महिने घ्या. इमोशन्स ज्या आहेत त्याच्याशी डील करण्यासाठी जो वेळ हवाय तो घ्या. पण शेवटी एक लक्षात ठेवा, हा मुलगा किंवा मुलगी हे तुमचं अपत्य आहे. तुम्हाला त्यांना स्वीकारायचं आहे आणि तुमचा पाठिंबा जर मिळाला, तर ते जगात काहीही करू शकतात. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही एंड गोल तुमचा काय आहे या प्रोसेसमध्ये, की एंड गोल माझा शेवटी मला या मुलाला किंवा मुलीला सपोर्ट करायचा आहे आणि त्याच्या या प्रवासात मी कसं सपोर्ट करू शकेल चांगल्या पद्धतीने. हे तुम्ही स्वतः मनाशी हे केलं, तर मला वाटतं म्हणजे सुखकर होईल सगळ्यांसाठी. आणि हं. वेगळेपण म्हणजे काही चुकीचं नाहीये. वेगळेपण म्हणजे अतिशय समृद्ध आयुष्य खूप जगू शकता तुम्ही. हे मला पालकांना सांगायचं, की तुमचा मुलगा गे आहे किंवा मुलगी लेस्बियन आहे म्हणजे बापरे! आता आभाळ कोसळलं आणि आता काय ही माझी मुलगा किंवा मुलगी अतिशय दुःखात राहणार आयुष्यभर असं अजिबात नसतं. अजिबात म्हणजे अजिबात नसतं. खरंय. तेच म्हणजे फक्त मला असं विचारायचं होतं, की तुमच्या आई-वडिलांची रिएक्शन कशी होती जेव्हा तुम्ही सांगितलत, की मला असं वाटतं आणि मी गे आहे. तर हाऊ हो. दे टूक इट? चांगला प्रश्न आहे. माझ्या आई-बाबांची रिएक्शन मिक्स होती. बाबांनी लिटरली मी सांगितल्यानंतर एक 10 सेकंदात वॉव! बाबा म्हणले, की "माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे आणि तू मला आधी सांगितलं असतंस तर मी तेव्हापासून तुला सपोर्ट केलं असतं." म्हणजे त्यांना वाईट नाही वाटलं का किंवा हे असं काही नाही. वाईट त्यांना एकदम धक्का बसला, वाईट वाटलं. त्या इमोशन्स होत्याच. हं. पण त्यांनी सपोर्ट मात्र पहिल्या म्हणजे लिटरली 10व्या सेकंदापासून सपोर्ट केला आणि तो आजतागायत आहे. म्हणजे आता 2005 साली आम्ही ओके. त्यांना सांगितलं. 16 वर्ष झाली त्यांना सांगून. तर त्यांनी अगदी छान सपोर्ट केला. आईला मात्र हो. खूप म्हणजे 10 वर्ष गेली हे स्वीकारायला. कारण तिला पहिल्यांदा तर हे चुकीचं आहे. हे म्हणजे अजिबातच ह्याच्यात तुमचं भवितव्य सगळं हे आहे. कारण कसं असतं आपण ना लहानपणापासून अशी की हां, मला आता मुलगा आहे म्हणजे सून येणार, मग मी सुनेचे लाड करणार, ही खरंय, हौस करणार, खरंय. अशी सगळी ती टिपिकल स्वप्न म्हणजे कुठल्याही आईची असतात. तशीच माझ्या पण आईची होती. तर ते मला जाणवलं म्हणजे त्यामुळेच तिने स्ट्रगल केला आणि आपल्याकडे ना अजून एक लोकं काय म्हणतील हा जो एक प्रकार असतो, त्यामुळे आई-वडील फार भरडले जातात आणि माझं त्यांना तेच निक्षून सांगणं आहे, की लोकं काहीही म्हणत नसतात. तुमच्या मुलांचा आनंद खरंय. सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे मुलांबरोबर राहा तुम्ही. लोकांचा विचार करू नका. कारण लोकं तुमच्यापाशी नसणार आहे, तुमची मुलं असणार आहेत तुमच्यापाशी. त्यामुळे लोकांचा विचार करणं म्हणजे दुर्दैवाने माझ्या आईच्या बाबतीत तसंच झालं. म्हणजे समाज काय म्हणेल, लोकं काय म्हणतील, पुढची पिढी कशी हे होणार, असे जे ट्रेडिशनल टिपिकल विचार असतात ते सगळे तिच्या मनात आले. तिने भरपूर हो, वेगवेगळ्या हो, बाबांकडे हो. म्हणजे ते आपल्याकडे असतं ना सगळं, की आता हे मंत्र करा आणि पहिले अगं 1-2 वर्ष मी पण मग मी म्हटलं ठीक आहे आईला कशाला नाराज करा म्हणून मी पण ती जे सांगेल ते, की आता तू हा उपवास कर, आता तू हे पदार्थ खाणं सोडून दे. मी पहिलं 1 वर्ष केलं. ओके. म्हणजे 2005 ते 2006-07 पर्यंत मी केलं. पण त्याच्यानंतर मी स्वतः विचार केला, की मी सुशिक्षित आहे, तर हे किती चुकीच्या गोष्टींना मी हे करतोय. मग मी आईला स्पष्ट सांगितलं, की हं. "तुला जेवढे वर्ष हे स्वीकारायला लागतील तेवढे वर्ष घे. पण मी कुठलीही गोष्ट म्हणजे बुवाबाजी किंवा हे काहीही करणार नाही बरोबर. किंवा म्हणजे मी कुठल्या बाबांकडे जाणार नाही. कुठले धुपारे, अंगारे काहीही करणार नाही. कारण मी जसा आहे तसा मी आनंदी आहे आणि माझ्यात काहीच कमी नाहीये. मुख्य ते आई-वडिलांना तुम्ही सांगणं फार गरजेचं असतं. तर त्यामुळे तो प्रवास आमचा तसा जरा बम्पी होता टू बी व्हेरी हॉनेस्ट विशेषतः आईच्या बाबतीत. आई आता एकदम फुल सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आता ती गे प्राईडला वगैरे सुद्धा जाते. त्यामुळे आता तिने म्हणजे मला कौतुक वाटतं, की शी हॅज कम अ लाँग वे. आता जसं तुम्ही आत्ता सांगितलं तेच माझ्याही डोक्यात होतं, की समाजाचा विचार आपल्याकडे अजूनही लोकं काय म्हणतील ह्याचा विचार करतात. बेसिकली मी पण एका एन-जी-ओ सोबत असोसिएटेड आहे. आम्ही अडोलेसंट एजच्या मुलांवरतीच काम करतो. म्हणजे आम्ही त्यांना वयात येतानाचे जे बदल होतात त्यांच्यामध्ये, तर तेच त्यांना सांगतो. 8वी-9वी ची मुलं असतात. तर तेव्हाही आम्ही हे एक्सपिरियन्स करतो, की मुलं आम्हाला येऊन सांगतात, की "ताई असं-असं वाटतंय." पण जेव्हा हे त्यांच्या घरी कळतं, तेव्हा मग ते काहीतरी विचित्र
ट्रीटमेंट मिळते त्यांना, घरातच डांबून ठेवलं जातं, आता शाळेलाच जायचं नाही किंवा मारलं जातं किंवा जसं तुम्ही आत्ता सांगितलत, की ते बाबा आणि ते अंगारे-धुपारे प्रकार. तर हा जो प्रकार आहे ना, हा ॲक्चुअली मुलांना खूपच त्याच्यामध्ये खूप त्रास होतो मला असं वाटतं, की मुळात आधीच काहीतरी वेगळी फीलिंग आहे आपल्याला, आपल्या जेंडर आणि ह्या सगळ्याशी रिलेटेड आणि त्यात पुन्हा हे खरंय, असं खरंय. काहीतरी आपल्या घरूनच आपल्याला मला वाटतं सपोर्ट करत नसतील. खरंय. सो त्याच्यासाठीच तुम्ही काय सांगाल लोकांना, की थोडंसं तुम्ही या बाबतीत ओपन माइंडेड राहणं का गरजेचं आहे? मला असं वाटतंय ना, खूप वेळा भीती असते आपल्याला. आपल्याला भीती एखाद्या गोष्टीची असेल, की त्या गोष्टीबद्दल मग अज्ञान निर्माण होतं. म्हणजे ती भीती आपण घालवली, ठीक आहे माझा मुलगा किंवा मुलगी त्यांची लैंगिकता वेगळी आहे. पण म्हणून काय झालं? किंवा मला त्या विषयातलं काय ज्ञान आहे? म्हणजे हे पालकांनी थोडं समजून घेतलं, तर मला वाटतं ही भीती कारण शेवटी ज्ञान घेतलं कुठल्याही विषयातलं, की भीती जाते. म्हणजे हे कुठलंही म्हणजे सोपं समीकरण आहे. तर ते जर पालकांनी अवलंबलं तर मला वाटतं खूप बरं पडेल आणि या सगळ्यात ना शाळांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे हो, शाळेमध्ये हो. काउन्सिलर असणं, तज्ञ काउन्सिलर म्हणजे कारण काही-काही काउन्सिलर असे पण आहेत हो. जे हां, हे चुकीचं आहे, नाही हे थांबवा, हे असे विचार करणारे दुर्दैवाने आहेत. त्यामुळे ज्यांचं खरं शास्त्रीय ज्ञान आहे या बाबतीत असे हं. काउन्सिलर्स किंवा एन-जी-ओ तू आत्ता म्हणालीस तसं, या सगळ्यांनी एकत्र काम करणं खूप गरजेचं आहे. शेवटी आपण ही पुढची पिढी घडवतोय आणि ती आपल्याला हेल्दी माइंड आणि हेल्दी बॉडी अशी घडवायची आहे. हे जर सगळ्या या घटकांनी ठरवलं तर ते शक्य आहे. त्यामुळे पालकांची तर भूमिका महत्वाची आहेच आहे, पण यात शाळांची भूमिका महत्वाची आहे. या ज्या बाकी काउन्सिलर्स आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, एन-जी-ओज हं. वगैरे त्यांची पण भूमिका खूप महत्वाची आहे. आणि उदाहरणं बाकीची म्हणजे जी गे लेस्बियन मुलं-मुली तुमच्या माहितीत असतील, हां. त्यांच्याशी बोला किंवा आता ना शिल्पा खूप एन-जी-ओज पण एल-जी-बी-टी लोकांसाठी काम करणारे हो, एन-जी-ओज पण हो. पुण्या, मुंबईत आणि मोठ्या-मोठ्या शहरात कार्यरत आहेत. हमसफर ट्रस्ट मुंबईत आहे, समपथिक ट्रस्ट पुण्यात आहे. तर या संस्थांशी जाऊन भेटा, बोला. शेवटी आपला मुलगा वेगळा आहे खरंय. म्हणून ते दाबून ठेवून काहीच होणार नाही. म्हणजे कारण आपल्या मनात ती भीती असते, की अरे बापरे! आता याचं आयुष्य अंधकारात किंवा आता ह्याला ड्रग्सचंच व्यसन लागेल, आता हो, ह्याला हो. एच-आय-व्हीच होईल. खूप इतके मोठे-मोठे गैरसमज आहेत आपल्या समाजात. तर ते सगळे दूर व्हायला मदत होईल जर त्यांनी म्हणजे या विषयात ज्ञान घेतलं जास्त आणि बोलले मोकळेपणाने. अगदीच, अगदीच. मला आता यानंतर असं विचारायचंय थोडंसं, एक नाजूक प्रश्न आहे खरं तर, की समलैंगिकतेला नात्यात बसवणं आणि ते जगजाहीर करणं, हे खूप मला असं वाटतं महत्वाचं पाऊल उचलण्याचं धाडस तुम्ही केलंय. तर त्याच्यामागे काय विचार होता? कारण समाजाच्या दृष्टीने तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करत होतात. सो त्यामध्ये मग तुम्हाला कसे अनुभव आले? त्याबद्दल थोडंसं सांगाल का? विचार हॉनेस्टली खरं सांगायचं तर आम्ही तेव्हा म्हणजे 2010 मध्ये आम्ही लग्न केलं आणि ते लग्न महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने केलं आणि त्याचे फोटो व्हायरल झाले. त्यावरून ट्रोल पण केलं गेलं. आमच्या ओके. नातेवाईकांना ज्यांना माहिती नव्हतं त्यांनाही कळालं कारण फोटो व्हायरल झाले वगैरे आणि मग त्याच्यावरून आम्हालाही खूप मनस्ताप दिला गेला बऱ्याच लोकांनी. पण म्हणजे असं काही नव्हतं, की आपण काही स्टेटमेंट करावं किंवा आपण म्हणजे आम्हाला आमचं आयुष्य जसं आहे तसं जगायचं हा एक हेतू होता आणि तो अजूनही आहे. म्हणजे मी हं, थोडासा त्या हं. बाबतीत रिबेलियस म्हणता येईल असा आहे, की मी जर चुकीचं करत नाहीये, मी जर कोणावर अन्याय करत नाहीये, तर मी माझं आयुष्य मोकळेपणाने आणि बरोबर. खुलेपणाने का नाही जगणार? मला तो पूर्णपणे घटनेने अधिकार आणि हक्क दिलेला आहे. तर ते माझं तेव्हा हे होतं. म्हणजे मला तेव्हा अजून मला आठवतंय, की आम्ही ओके. लग्नाचे जे विधी असतात म्हणजे सप्तपदी आहे किंवा अग्निभोवती फेरे आहेत, ते सगळे जे केले आम्ही तेव्हा सुद्धा मला म्हणजे पंडित साधे मिळायला मला प्रॉब्लेम आला. कारण अच्छा. बऱ्याच पंडितांनी मला म्हणजे इथे अमेरिकेत आणि हे सुद्धा त्यांनी सांगितलं, की "नाही हे चुकीचं आहे, तुम्हाला हां, पाप हां. लागेल." हे ते असं भरपूर काय हे केलं होतं. पण माझं त्यांना तेव्हा एकच हे होतं, की मी जर काही चुकीचं करत नाहीये, तुम्ही मला लॉजिकल खरंय. एक्सप्लेनेशन अजून दिलंच नाही, की मी हे जे करतोय ते चुकीचं आहे आणि मला काय पाप लागेल म्हणजे नक्की काय होणार? हे मला कोणी कुठल्याच पंडितांनी काहीच सांगितलं नव्हतं. तर त्यामुळे मला तेव्हापासून म्हणजे असं ते जाणवलं शिल्पा, की सत्याने खरंय. चालणाऱ्या लोकांनाच त्रास होतो आणि तो आम्ही अनुभवलाय म्हणजे. आणि हं. अजूनही अनुभवतो. म्हणजे आता पुण्यात आम्ही 2.5 वर्ष राहायला आलो होतो, तेव्हा आम्हाला घर मिळायला प्रॉब्लेम आले. सो ह्या गोष्टी होणार आहेत. पण त्या गोष्टी होणार आहेत म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य थांबवू शकत नाही किंवा खरेपणाने जगणं थांबवू शकत नाही. त्यामुळे हेतू काहीच नव्हता, की सनसनाटी काही हे करायचंय.
पण जगासमोर जे आहे नातं ते जसे सर्वसामान्य स्त्री पुरुष नवरा बायको जसे आयुष्य जगतात तसंच आम्ही जगतोय. हेच फक्त ओके. सांगायचं दाखवायचं होतं. तसं काही हे नव्हतं. पण या सगळ्या प्रवासात माझ्या नकळतपणे इतकी लोक जोडली गेली, म्हणजे नुसती गे लेस्बियनच नाही पण अनेक स्ट्रेट लोक सुद्धा की जे म्हणाले की अरे तू हे एवढं धाडसी पावले केलंय त्याच्यामुळे आम्हाला पण आमच्या रिस्पेक्टिव्ह आयुष्यात काही गोष्टी खरंच. धाडसीपणाने करण्याचं बळ येतं. ह्याच्या पुढे असं थोडंसं डोक्यात आलं माझ्या, की बरेचदा या बाबतीत गैरसमजच जास्ती आहेत आपल्या समाजामध्ये. मुळात असं काही असतं का? किंवा असलं तर असू दे, पण ते आपल्या वाट्याला नको यायला किंवा आपल्याला काय करायचंय त्यांच्या मुलाला तो प्रॉब्लेम आहे ना. असा कुठेतरी तो एक अप्रोच जाणवतो. तर याबद्दल तुम्ही पालकांना काय सांगाल, की एक ते गैरसमज दूर करणं, की बाबा असं काही करून होत नसतं. म्हणजे बाबा अंगारे धुपारे किंवा अजूनही किंवा अनैसर्गिक किंवा अघोरी असे काहीतरी उपाय मुलांवर करणं, ही खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. तर ती टाळायसाठी तुम्ही काय सांगाल पालकांना? मला असं वाटतं पहिली गोष्ट पालकांनी हे स्वीकारायला पाहिजे, की यात कोणाची चूक नाहीये. ना हां. पालकांची चूक आहे. खूपदा पालकांना ना तो एक अपराधी होतो, की म्हणजे माझ्या आई-बाबांचं तसं झालं, की अरे आम्ही काही चुकीचं केलं का? म्हणजे माझी आई जॉब करायची आणि बाबा ओके. घरात सगळी कामं पहिल्यापासून करायचे. म्हणजे आईला असं वाटलं त्याच्यामुळे काही झालं का, की मी पहिल्यापासून समीरला घरातली कामं करायला लावली, मग त्यामुळे काही झालं का? म्हणजे गैरसमज आणि चुकीच्या समजुती असतात आपल्या समाजात. तर पालकांनी हे समजून घ्यायला पाहिजे, की ह्याच्यात कोणाची चूक नाहीये. म्हणजे निसर्गाचं हे एक वेगळं विविधता आहे. उलट आपण त्या विविधतेचा स्वीकार करणं आणि ती सेलिब्रेट करणं हे आपण करायला पाहिजे. त्यामुळे पालकांनी याच्यात कुठेच स्वतःला ब्लेम करणं किंवा दोष देणं किंवा मुलांमध्ये काही चेंज होईल ह्याच्यासाठी काही करणं, हे करणं पहिली गोष्ट थांबवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त तुमच्या घरात गे लेस्बियन मुलगा-मुलगी असेल तर नाही. पण तुम्ही एक पालक म्हणून, एक सजग पालक म्हणून तुम्ही ही लैंगिकता आहे हे इन जनरल तुमच्या मुलांच्या मित्रांच्या मध्ये किंवा इतर पालकांमध्ये सुद्धा बोलताना तुम्ही याबाबत बोललं पाहिजे. म्हणजे फक्त तुमच्याच मुलांच्या बाबतीत नाही, कदाचित तुमची मुलं स्ट्रेट असतील, पण तुमच्या मुलांचे मित्र गे लेस्बियन असू शकतील आणि तुम्ही त्यांना या तुमच्या एका छोट्याशा कृतीतून त्यांना तो सपोर्ट देऊ शकाल, की जेव्हा तुम्ही ओपनली या विषयावर बोलताय. मुलं पाहत असतात, गे लेस्बियन मुलं-मुली हे पाहत असतात, की अरे माझ्या मित्राचे आई-वडील या विषयावर मनमोकळेपणाने बोलतायत. मग मी कदाचित त्यांना सांगू शकेल या विषयावर. त्यामुळे म्हणून मला असं वाटतं, की तुमच्या घरातच फक्त गे लेस्बियन मुलगा-मुलगी आहे म्हणून तुम्ही हे अवेअर राहणं आणि त्या बाबतीत पुढारलेल्या विचारांचं किंवा प्रोग्रेसिव्ह विचारांचं राहणं एवढंच अपेक्षित नाहीये. तर इन जनरल पण समाजातल्या इतर सगळ्याच घटकांबद्दल राहिलं पाहिजे मला असं वाटतंय. तर ते पालकांना माझं सांगणं हे आहे, की फक्त आपल्यापुरतं पाहणं किंवा फक्त आपल्याला काय त्याचा फरक पडतोय असं ही वृत्ती सोडून देऊन एक समाज म्हणून आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि एक पुढची पिढी तेवढी सक्षम घडवायची असेल तर पालकांची भूमिका खूप महत्वाची आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्याच बाबतीत म्हणजे फक्त एल-जी-बी-टीच नाही तर स्पेशल नीड च्या राइट्सच्या बाबतीत किंवा जेंडर स्टिरियोटायपिंग काही होत असेल, सगळ्याच बाबतीत ते अवेअर राहणं फार आवश्यक आहे. आता मगाशी जो काही मुद्दा मांडलात तो मला खरंच खूप आवडला, की तो जो गिल्ट पालक घेतात ना आपल्याकडे, की माझ्याच काहीतरी चुकीमुळे मुलामध्ये असं काही झालंय का? किंवा माझ्याच वाट्याला हे का आलंय? हा एक्सेप्टन्स नसणं आणि दुसराही मुद्दा जो तुम्ही सांगितला तो खूप महत्त्वाचा वाटतो मला, की सगळ्याच पालकांनी म्हणजे घरामध्ये लेस्बियन किंवा गे असे मुलं आहेत म्हणून असं नाही, पण कुठल्याही पालकांनी सजगतेने या गोष्टीकडे बघणं आणि इंटरॅक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याला जोडून असं विचारायचंय, की तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करता, तर तेव्हा तुम्हाला साधारण ट्रेट्स कसे जाणवतात, की एक्सेप्टन्स किंवा सपोर्ट, एन्करेजमेंट हे किती प्रमाणात असतं आणि डिनायल, रिजेक्शन, हायडिंग किती असतं? तर या पॅरामीटर्सवरती तुम्ही पालकांना आत्तापर्यंत कसं जज केलंय? सर्वसाधारणपणे शिल्पा मला जे काही फोन किंवा मेसेजेस येतात, तर ते महाराष्ट्रातल्या म्हणजे ग्रामीण भागातून म्हणजे नंदुरबार, परभणी, जळगाव ॲज वेल ॲज पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा शहरांमधून सगळीकडून येतात ॲज वेल ॲज भारतातल्या इतर भागातून येतात. तर ओव्हरऑल मला एक ट्रेंड जाणवतोय, की म्हणजे ग्रामीण असू देत, शहरी असू देत, पण ओव्हरऑल पालकांचा एक्सेप्टन्स अजिबातच नाहीये. अजिबात म्हणजे अजिबात नाही. म्हणजे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मला आत्तापर्यंत फक्त एक वडील, त्यात सुद्धा वडील, आई-वडिलांमधले वडील फक्त
म्हणले होते, की मला माझ्या मध्ये काय आहे प्रॉब्लेम त्याची माहिती करून घ्यायची आहे. त्यालाही प्रॉब्लेम म्हणाले हे हो, हो. हो, हो. तर एक्झॅक्टली म्हणजे त्या लोकांना हा प्रॉब्लेमच वाटतो अजूनही आणि औषध नाहीये का? किंवा ह्याचं लग्न लावून हो. दिलं तर सगळं ठीक होईल. इनफॅक्ट काही-काही पालक तर ओपनली माझ्याशी बोललेत, की अहो पण त्या मुलाचे मुलीबरोबर संबंध चाललेले आहेत. मग हो, हो, ह्याला हो. कसं कळलंय, की ह्याला नाहीच आहे आकर्षण म्हणून. मग मला त्या पालकांना सांगावं लागतं, की "अरे असं नसतं ते. तर ना आपलं आपल्याला कळतं बेसिकली का कोणाबद्दल पण ओव्हरऑल पालकांचा हो. एक्सेप्टन्सचा हे फारच नगण्य आहे खरं सांगायचं तर. आणि हे सगळीकडे म्हणजे ग्रामीण, शहरी सगळ्या वर्गात ही कॉमन थीम आहे. हं. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अजून एक दुर्दैवाची गोष्ट जी घडतीये, जी फार भयानक आहे माझ्या दृष्टीने, की या मुलांची लग्न लावून दिली जातात अपोझिट जेंडरशी आणि ती लग्न सर्रास हं, चालली आहेत हं. आणि त्याच्यात आज सकाळी म्हणजे आज मी एका मुलाशी बोललो. गुजरातमधला मुलगा आहे, ज्याचं लग्न लावून दिलं गेलं आणि आता तो प्रचंड डिप्रेस्ड आहे. म्हणजे त्या मुलाचंच खरंय. आयुष्य नाही, त्या मुलीचंही नाहक बळी गेला ना या सगळ्या ह्याच्यात. हं, तर हे हं. फार दुर्दैवाने होतंय. पालकांचं स्वीकृती नसणं आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण बोलायला लागू या विषयावर आणि जास्तीत जास्त पालक पण सपोर्टिव्ह होतील आणि म्हणून माझी पालकांना हो. फार कळकळीची विनंती म्हणजे तुझ्या ते या प्लॅटफॉर्मवरून मी सांगू इच्छितो सगळ्या पालकांना जे ऐकत असतील, की तुम्ही या विषयातलं ज्ञान घ्या, तुम्ही वाचा, तुम्ही बोला आणि मग तुम्हाला स्वीकृती येईल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे स्वीकार करू शकाल. कारण हे जे आत्ता चाललेलं आहे, की बळजबरीने लग्न लावून देणं, मारणं, मग हो, काही-काही हो, पालक हो. अगदी मोठ्या-मोठ्या मुलांना मारतायत गं. म्हणजे काय म्हणजे इतकं वाईट वाटतं, की 22-23 वर्षाची मुलं असतात आणि त्यांना अगदीच. आणि या सगळ्याचा या मुलांच्या आयुष्यावर परिणाम होतो, त्यांच्या करिअर आणि सगळ्याच ह्याच्यावर. तर त्यामुळे ते मला फार जाणवतंय, की आपल्याकडे हे करण्याची गरज आहे. हां, म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं, की असं आपण म्हणू शकतो, की काउन्सिलिंग आणि ह्याची गरज मुळात आधी पालकांना आहे, मुलांच्या पेक्षाही. अगदी, अगदी, अगदी. कारण 377 कलम गेल्यानंतर ना मुलांना खूप आत्मविश्वास आलाय. मुलांना हा आत्मविश्वास आलाय, की आपण जे आहोत त्याच्यात चूक नाहीये. पण समाजमन अजून बदलणं फार गरजेचं आहे आणि ते समाजमन बदलण्यात पालकांची अगदीच, भूमिका फार अगदीच. महत्वाची असणार आहे. ह्यालाच जोडून ना समीर मला असं विचारायचंय, की सपोर्ट आता तुम्ही म्हटलात, की बाबा कलम रद्द झाल्यानंतर तो कॉन्फिडन्स आलेला आहे. पण जो बदल आता हळू-हळू होईल असं दिसतंय किंवा काही मुलं अशी आहेत, की ज्यांना आता थोडंसं नॉलेज आलेलं आहे त्या गोष्टीबद्दल. सो दे कॅन ॲट फाईट किंवा ॲट बोलू शकतायत ती मुलं. तर त्यांना कुठे सपोर्ट मिळू शकतो? जसं मगाशी तुम्ही 1-2 संस्थांची नावं सांगितलीत. पण अजून काय पद्धतीने ते मदत घेऊ शकतात किंवा कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? इव्हन फॉर जॉब्स ॲज वेल मला हाही प्रश्न पडतो, की बरेचदा जॉब्ससाठी पण ह्या मुलांना झगडावं लागतं असं दिसतं. तर आता काही-काही कंपनीजमध्ये खास सीट्स असतात हो, हो. त्याच्यासाठी असं माझ्या वाचनात आलं होतं. तर त्याबद्दल थोडंसं उलगडून सांगाल का, की ही मुलं कशा पद्धतीने सपोर्ट घेऊ शकतात स्वतःसाठी आणि कॉन्फिडन्स एक स्वतःमध्ये निर्माण करू शकतात त्याच्यामुळे? अगदी चांगला प्रश्न विचारलास तू. आय थिंक पहिली गोष्ट या सगळ्यात आहे, की या मुला-मुलींनी शिक्षण चांगलं घेणं. म्हणजे काही खूपदा शाळा कॉलेजमध्ये असतात, तेव्हा त्यांना याबाबतीत प्रश्न पडतो. तर माझं त्यांना सगळ्यांना सांगणं आहे, की पहिली गोष्ट चांगलं शिक्षण हा सर्वात मेन पाया आहे. खरंय. तुम्हाला आयुष्यात काहीही करायचं असेल, तरी चांगलं शिक्षण घेणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कॉलेजात असाल, तुम्हाला आता कळलंय, जाणीव झाली आहे, की आपण गे आहोत. अगदी होणारच म्हणजे तुम्ही जर हं. वेगळे असाल तर ती जाणीव त्या वयात होणं स्वाभाविक आहे. पण डिप्रेशनमध्ये जाऊन किंवा त्या वयात डेटिंग सुरू करून आणि मग त्या डेटिंगच्या ह्याच्यात कुठेतरी चुकीचं पाऊल उचलणं, हे सगळं होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्ही आत्ता तुमचं जर शिक्षण चालू असेल, तर पहिली गोष्ट चांगलं शिक्षण घेणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं, की जेणेकरून तुमचा बेस स्ट्राँग येईल. जोडीदार मिळवणं आणि हे सगळं करणं ते पुढच्या गोष्टी आहेत. कायद्याच्या दृष्टीने खूप चांगले बदल झालेत, की 377 कलम गेलंय. हं, त्यामुळे हं. आता होमोसेक्शुअलिटी हा क्राईम नाहीये आणि त्यामुळे पूर्वी जे पोलीस हे करायचे किंवा इव्हन कंपनीज ओपनली बोलायच्या नाही, की आम्ही हो. LGBT लोकांना हे करतो. ते थांबलंय सगळं. त्यामुळे आता 377 गेल्यामुळे कायदा बऱ्यापैकी सपोर्टिव्ह हां, झालाय. हां. पण हा पेपरवर झालेला आहे. मी म्हटलं मगाशी तसं समाज मन बदलायला अजून वेळ लागणार आहे. पण हा
लढा तरच शक्य होईल किंवा यशस्वी होईल जेव्हा गे लेस्बियन मुलं मुली स्वतःच्या पायावर उभं राहून चांगलं जॉब किंवा जे काही त्यांना करायचंय त्याच्यात स्थिरस्थावर होतील आणि मोकळेपणाने बोलतील त्यांच्या आयुष्याबद्दल, तरच समाजमन बदलेल. आणि दुसरी गोष्ट तू म्हणली हो तसं हो कंपनीज वगैरे भरपूर आता म्हणजे एमएनसीज विशेषतः त्यांची करिअर फेअर्स असतात LGBT कम्युनिटीसाठी. त्यांच्या पॉलिसीज खूप चेंज ओके झाल्यात. म्हणजे मी माझ्या कंपनीत भरपूर पॉलिसीज चेंज केल्या की जेणेकरून LGBT मुला-मुलींना फ्रेंडली अशा त्या पॉलिसीज असतील. म्हणजे आता साधं उदाहरण आहे की घर शोधणं, कारण खूप पुण्यात विशेषतः की बॅचलर्स नॉट अलाउड असं हे असतं. हो बऱ्याचशा हो सोसायटीत आम्ही घरच घेऊ शकायचो नाही कारण बॅचलर्स नॉट अलाउड. तर मग ह्याच्यात कंपनीज काय मदत करू शकतील किंवा रिअल्टर्स काय मदत करू शकतील हा हा किंवा हेल्थ इन्शुरन्समध्ये दोघांची नावं ऍड करणं. कंपनी भरपूर आता सपोर्टिव्ह झालेली आहे. भरपूर बँका सपोर्टिव्ह झाल्यात. ऍक्सिस बँकेने नुकतंच तुम्ही आता म्हणजे ओके सेम सेक्स कपल असाल तर जॉईंट अकाउंट उघडू शकता. तर अशा गोष्टी आता हळूहळू सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे कायद्याचे हळूहळू ओके मदत व्हायला लागलीये. पण ती मदत आपण घेणं मोकळेपणाने, कारण खूप गे लेस्बियन मुलं मुली बोलत नाहीत किंवा कंपनीत आउट होत नाहीत. सांगत नाहीत की मी आहे तर मी याचा फायदा घेऊ इच्छिते. हे मोकळेपणाने सांगत नाही कारण त्यांना असं वाटतं अरे मी जर सांगितलं तर बाकीचे लोक काय अच्छा म्हणतील, माझ्या करिअरवर परिणाम होईल का? आणि अजूनही आहे. ऑनेस्टली अजूनही डिस्क्रिमिनेशन आहे. दुर्दैवाने खूप बॉसेसना किंवा ह्यांना ही मुलं मुली पुढे ओके आलेली बघवत नाहीत. हेही तेवढंच खरं आहे. ती सत्यता आहे. पण तो लढा आहे म्हणून आपण खरं लढायचंच नाही असंही करून उपयोग नाहीये बेसिकली. पण कायद्याची मदत आता हळूहळू मिळायला लागली आहे. आता पुढचं पाऊल या कायद्यात बदल म्हणजे मॅरेज इक्वॅलिटी, म्हणजे हा विवाहाचे समान हक्क जे आता नाहीयेत गे लेस्बियन मुला-मुलींना. त्यामुळे म्हणजे माझं आणि अमितचं कायदेशीर लग्न अमेरिकेत झालेलं आहे, पण आमचं इंडियात कायदेशीर ते मानलं जात नाही बेसिकली. त्यामुळे मग ते कायदेशीर लग्नाचे जे अधिकार आणि हक्क आहेत ते आम्हाला म्हणजे गे लेस्बियन जोडप्यांना बिलकुल मिळत नाही. तर ते आता पुढचं पाऊल या सगळ्यात असणार आहे. मस्त. आणि मगाशी तुम्ही ज्या संस्थांचा उल्लेख केलात, तर त्याबद्दल थोडंसं परत एकदा सांगाल का? की म्हणजे त्या नेमक्या कशा मदत करतात या मुलांना आणि त्यांच्या पालकांना? नक्की. या ज्या संस्था आहेत शिल्पा, या एनजीओज म्हणायला हरकत नाही आणि त्यांचा कामाचा हेतूच हा आहे की LGBTQ कम्युनिटी जी आहे त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करणं. मग ते वर्क ओके. प्लेसमध्ये असू दे, कम्युनिटीमध्ये असू दे, घरात असू दे. तर मग आता ह्याच्यात पालकांना काउन्सिलिंग जर हवं असेल, म्हणजे आता अमितच्या घरी आम्ही जेव्हा सांगितलं तर त्याच्या आई-वडिलांना हमसफर ट्रस्ट जी मुंबईत आहे तर ओके. त्यांच्याकडे काउन्सिलर्स आहेत आणि मी पालकांना हेच सांगतो की तुम्ही अशाच काउन्सिलरकडे जा जे LGBT फ्रेंडली काउन्सिलर आहेत. कारण दुर्दैवाने असे पण काही काही काउन्सिलर्स आहेत जे स्वतःचा अजेंडा किंवा अच्छा. स्वतःचं पूर्वग्रह दूषित मत जे आहे या बाबतीतलं ते पुढे करतात. तर त्यामुळे अशा काउन्सिलर्सकडे जाऊन उपयोग नाही. म्हणून मग आम्ही नेहमी रेकमेंड करतो की हमसफर ट्रस्ट आहे किंवा पुण्यात समफतिक ट्रस्ट आहे. असे भरपूर वेगवेगळे एनजीओज प्रत्येक अच्छा. शहरात आता आणि या हमसफर ट्रस्टचेही बरेच लोकेशन्स वेगवेगळ्या शहरात असं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शहरात असा, तुम्हाला राईट रिसोर्सेस आता अवेलेबल आहेत. आणि होतं काय ना, पालक खूप गोंधळलेले असतात या सगळ्या ह्याच्यात. तर पालकांना योग्य मार्गदर्शन देणं आणि धीर देणं बेसिकली हे खूप छान काम म्हणजे अमितच्या आई-वडिलांच्या बाबतीत आम्ही अनुभवलं की त्या हमसफर ट्रस्टमधल्या ज्या ओके. काउन्सिलर होत्या त्यांनी खूप छान समजून सांगितलं. या सगळ्या गोष्टी या संस्थांमध्ये तुम्हाला मिळू शकतात की ज्यामुळे तुम्ही तो जो ॲक्सेप्टन्स आहे, स्वीकृती आहे, म्हणजे आपल्या मुलांना स्वीकारण्याचा जो हे आहे, तो पटकन होऊ शकेल बेसिकली. ग्रेट, ग्रेट. आणि मला असं वाटतं त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आहातच ॲब्सोल्यूट. सगळ्यांसाठी अवेलेबल, कारण तुम्ही हे ऑलरेडी हे काम बरेच वर्षांपासून करताय. आणि खरं सांगायचं तर समलैंगिकता या विषयावर मोकळेपणाने बोलणं आणि तुमच्या प्रवासातनं जे इतर लोकांना तुम्ही प्रेरणा देण्याचं खूप महत्त्वाचं काम करताय. तर मी मगाशी म्हणलं तसं की मी जसं-जसं तुमच्याशी बोलतेय तसं-तसं मला ते प्रचंड इन्स्पायरिंग वाटतंय सगळं आणि रिअली हॅट्स ऑफ टू यू बोथ खरं त्याच्यासाठी. थँक यू. तर मला असं वाटतं आपण जे बोलतोय त्यातनं बऱ्यापैकी आता आपण लोकांना सांगायचा प्रयत्न केलाय की नेमकं काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे आणि कसं तुम्ही तुमच्या मुलांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. करेक्ट. तर शेवटचा एक प्रश्न मला फक्त विचारायचा आहे की जाता-जाता आपल्या लिसनर्सना ज्यांचा स्वतःचा प्रवास समलैंगिकतेकडे जाणारा आहे किंवा कदाचित असे काही पालक असतील की उद्या त्यांना कदाचित त्यांच्या मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी फेस करायची गरज पडू शकते. तर आपला हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी नक्कीच मला असं वाटतं सकारात्मक दृष्टिकोन देणारा ठरू शकेल.
त्यासाठी तुम्ही काय एक संदेश द्याल आपल्या सगळ्याच लिसनर्सना आज? संदेश म्हणजे माझं जे हे आहे की जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, तर तसं मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच फॉलो करणं फार आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांनाच खूप आनंदी, मोकळेपणाने आणि आपल्याला जो जोडीदार आवडतो किंवा जी व्यक्ती आवडते त्याच्याबरोबर घालवण्याचा हक्क आहे, आणि तो हक्क आपण एकदा मिळवून दिला तर ते खूप यशस्वी आनंदी आयुष्य जगू शकतात. म्हणजे आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून आम्ही ते पाहिलेलं आहे. तर ते संदेश म्हणजे तोच एक, मोकळेपणाने तुम्ही जगाकडे पहा, आपलीची जी संकुचित दृष्टी आहे त्याच्यातून बाहेर जाऊन थोडं मोकळेपणाने जग पाहिलं की सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो बेसिकली. म्हणजे थोडक्यात माणसाला माणूस म्हणून ऍक्सेप्ट करा आणि त्याच्याशी माणसासारखं वागा, असं आपण म्हणू शकतो. अगदी मस्त मस्त. मला असं वाटतं की खूप नाजूक पण खूप महत्वाच्या असं विषयावरती आज आपण चर्चा केली आणि तुम्ही खूप छान पद्धतीने आणि अगदी सहजतेने मला असं वाटतं या गोष्टी पालकांपर्यंत आज पोहोचवल्यात. आणि नक्कीच मी जसं मगाशी म्हणलं तसं की पुढे ज्यांचा प्रवास असा होणार असेल किंवा आत्ता आहे चालू पण त्यांना स्पीक आउट आत्तापर्यंत केलेलं नसेल त्यांनी, तर त्यांना डेफिनेटली आपल्या या एपिसोडचा फायदा होईल असं मला वाटतंय. तर आज आपण थांबूया तिथे आणि तुम्ही खरंच खूपच छान पद्धतीने हे सगळं एक्सप्लेन केलं आणि त्या लोकांना हेल्प पण करताय, तर ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही करताय. तर विश यू रिअली ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स ऑल्सो. थँक्यू. आणि मला असं वाटतं नक्कीच आपल्या पालकांना आजच्या एपिसोडचा फायदा होईल. थँक्यू शिल्पा. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट.